नाशिकमध्ये उघड झालेलं एक प्रकरण ज्यात आहे अंधश्रद्धा, सत्ता, लैंगिक शोषण आणि आता राजकारणात निर्माण झालेली एक मोठी खळबळ. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा एक ज्योतिषी, ज्याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप आणि त्याच्याशी जोडले जात असलेले मोठे मोठे राजकीय चेहरे. या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव ठळकपणे समोर येतंय, ते म्हणजे रुपाली चाकणकर. आज आपण बघणार आहोत या प्रकरणाची A to Z कहाणी. हे प्रकरण नेमकं काय, कसं उलगडलं आणि चाकणकर यांच्यावर हा दबाव का वाढतोय. आता या प्रकरणाची सुरुवात काय, तर एक तथाकथित ज्योतिषी ज्याच्याकडे मोठे मोठे नेते अधिकारी जात असल्याचा दावा केला जात होता. पण या भविष्यवेत्त्याचं दुसरंच रूप समोर आलं. एका महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले. छुप्या कॅमेऱ्यातून शूट केलेले काही व्हिडिओ पुढे आलेत, ज्यात महिलांसोबतचं गैरकृत्य दिसत असल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी SIT स्थापन करून तपास अधिक तीव्र केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी म्हणतात की अशोक खरातवर कडक कारवाई केली जाईल, पण स्वतः मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक बड्या नेत्यांचे फोटो खरात याच्यासोबत व्हायरल होत आहेत. त्याच्यामुळे कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा हाही प्रश्नच आहे. ज्यात एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा अशोक खरातचे फोटो आहेत. अशोक खरात याच्यावर तब्बल 200 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. खरातचं गैरकृत्य करतानाचे आतापर्यंत जवळपास 100 व्हिडिओ पोलिसांना सापडलेले आहेत आणि याहीपेक्षा जास्त व्हिडिओ असण्याची शक्यता वर्तवली जाते. आता या प्रकरणाला एक वेगळं वळण कुठून मिळालं, तर या कथेत एक महत्वाचं पात्र आहे, ते म्हणजे नीरज जाधव. तो अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्याला या सगळ्या गैरप्रकारांची माहिती मिळाली होती आणि इथून सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. मिळालेल्या माहितीनुसार नीरजनं काही व्हिडिओ चोरले आणि भोंदूबाबा खरातला कोट्यवधींची खंडणी मागायला सुरुवात केली. खरातनं पैसे द्यायला नकार दिला आणि त्यानंतर मग नीरजनं पीडित महिलांनाच टार्गेट केलं. यामुळे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं बनलं. पोलीस कारवाईत अनेक धक्कादायक खुलासे झालेत. अशोक खरातला अटक करण्यासाठी पोलिसांनी सिने स्टाईल प्लॅन आखला. घरात चोर शिरला असा बहाणा करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत त्याचं वर्तनही विचित्र होतं. कधी पूर्ण शांत तर कधी अचानक घोर अपराध असं ओरडणं. तपासादरम्यान त्याच्या आश्रमातल्या अघोरी पूजा, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्क याचीही चौकशी सुरू आहे. इतकंच नाही तर दारणा धरणातून तब्बल 39 लाख लिटर पाणी त्याच्या संस्थेला आरक्षित केल्याचा खुलासाही झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे. हे प्रकरण इथपर्यंत मर्यादित राहिलं नाही, कारण यात समोर आलं एक मोठं नाव, रुपाली चाकणकर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम बघणाऱ्या चाकणकर या अशोक खरातच्या संपर्कात असल्याचे आरोप झालेत. त्यानंतर एका पूजेच्या वेळी अशोक खरात आणि पत्नी यांचे चाकणकर पाय धुतायत असा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच अशोक खरात अध्यक्ष असलेल्या एका ट्रस्टवर रुपाली चाकणकरही पदावर असल्याचं सुद्धा समोर आलं. यानंतर चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आणि खरात पती पत्नींना आपण गुरु मानलं होतं, आपल्याला धक्का बसलेला आहे याची कबुलीही दिली. खरं तर वडाला पूजून नवऱ्याच्या दीर्घायुष्याची पूजा बायकांनीच का करावी, मुलींच्या हाती पोथीपुराण देण्याऐवजी संविधान द्या, अशा प्रकारची पुरोगामी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचं या प्रकरणातून पुढे आलेलं आहे. आता चाकणकरांवरचे नेमके आरोप काय आहेत, तर खरातला पाठीशी घालणं, पोलिसांवर दबाव टाकणं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं. इतकंच नाही तर एका दैनिकानं गेल्या वर्षी याआधीच हे प्रकरण उघड करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी चाकणकरांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. राजकीय नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत नवीन स्फोटक आरोप चाकणकरांवर केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एका पीडितेनं सांगितलं की रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र करत होत्या. इतकंच नाही तर एका विशिष्ट दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. हे आरोप कितपत खरे आहेत त्याची चौकशी होणं सध्या बाकी आहे, पण या आरोपांमुळे राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडालेली आहे. आता या सगळ्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, तर या सगळ्या घडामोडींमुळे रुपाली चाकणकर यांना आधीच महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. आता त्यांच्यावर आणखी एक दबाव वाढतोय.
तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना पाय उतार व्हावं लागू शकतं. पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी पक्ष नेतृत्व कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जातंय. सुनेत्रा पवार यांच्याकडे नुकताच पक्षाची धुरा आलेली आहे, त्यामुळे स्वतःची प्रतिमा त्या मलिन होऊ देणार नाही याची त्या काळजी घेऊ शकतात. या प्रकरणात आता पुढे काय होऊ शकतं तर SITचा तपास अजून खोलवर जाऊ शकतो. आणखीन पीडिता समोर येण्याची काही शक्यता आहे. अशोक खरातनं पोलीस चौकशीत तोंड उघडलंच तर आर्थिक घोटाळे आणि राजकीय संबंध उघड होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हेही बघणं औत्सुक्याचं असेल. सोबतच आता तर अफवा अशाही आहेत की अशोक खरात याचं एन्काउंटर होऊन हे प्रकरण पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. एकूणच काय तर अंधश्रद्धा, सत्ता आणि शोषण यांचं संगम असलेलं हे प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकशीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते राजकीय वादळात रूपांतरित झालेलं आहे. खरं काय खोटं काय हे पुढे तपासातून समोर येईलच. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवलेली आहे.